टाटा ग्रुपची एक महत्वाची कंपनी आयपीओ शेअर बाजारमध्ये आणणार आहे आणि तो आहे टाटा कॅपिटल लिमिटेड. होय, टाटा ग्रुपची वित्तीय सेवा कंपनी जी भारतातील टॉप एनबीएफसी पैकी एक आहे, ती आता शेअर बाजारामध्ये एंट्री घेणार आहे. हा आयपीओ 6 ऑक्टोबर रोजी खुला होणार आहे आणि 8 ऑक्टोबर रोजी बंद होईल आणि लिस्टिंगची अपेक्षित तारीख आहे 13 ऑक्टोबर. या इश्यूचा आकार जवळपास 15,500 करोडचा आहे आणि प्राइस बँड तो ठेवलेला आहे तो 310 ते 326 रुपये प्रति शेअर आहे. एका लॉट मध्ये जवळपास 46 शेअर आहेत, म्हणजे किमान गुंतवणूक सुमारे 14,260 रुपये इतकी होईल. कंपनीचा आता आपण बिझनेस बघू. टाटा कॅपिटल ही एनबीएफसी सेक्टर मध्ये काम करते. हाऊसिंग फायनान्स, कन्झ्युमर लोन आणि इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स, सिक्युरिटीज असे विविध क्षेत्रांमध्ये ही कंपनी मजबूत उपस्थिती ठेवते. मार्च 2025 ला कंपनीचं लोन बुक होतं तब्बल 2.26 लाख करोड रुपयांनी इतकं आणि गेल्या 2 वर्षात 37% सीएजीआर ने वाढ झाली आहे. सध्या ग्रे मार्केट मध्ये या आयपीओ साठी 21 ते 29 रुपयांचा प्रीमियम दिसतो आहे. यावरून असा अंदाज बांधला जातोय की 6 ते 6.5% लिस्टिंग गेन मिळू शकतो. पण लक्षात ठेवा, जीएमपी हा फक्त अंदाज आहे. खरा निकाल हा लिस्टिंगच्या दिवशीच लागेल. या बिझनेसचे आता आपण रिस्क फॅक्टर बघूया. एनडीएफसी असल्यामुळे क्रेडिट रिस्क हे नेहमीच राहतं, म्हणजे कर्ज वसुली न होण्याचा धोका. व्याजदर वाढलं तर कंपनीच्या नफ्यावर दबाव येऊ शकतो. बजाज फायनान्स, एचडीबी फायनान्स लिमिटेड यांसारख्या दिग्गज एनबीएफसी कंपन्यांसोबत स्पर्धा प्रचंड आहे. गुंतवणूकदाराच्या दृष्टिकोनातून आता आपण बघूया. टाटा नाव असल्यामुळे ब्रँड ट्रस्ट नक्कीच आहे. कंपनीची ग्रोथ चांगली आहे आणि फायनान्शियल सेक्टर मध्ये एक्सपोजर मिळवायचा असेल तर हा आयपीओ आकर्षक ठरू शकतो. पण लक्षात ठेवा, आयपीओ लिस्टिंग गेन साठी लिमिटेड फायदा देऊ शकतो. लॉंग टर्म मध्ये निर्णय तुमच्या रिस्क ॲपेटाइट वर अवलंबून आहे. तुम्ही या आयपीओ ला अप्लाय करणार का? कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.